नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे पुदिन्याचे महत्त्व आणि तो आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे आहे पुदिन्याचं सुंदर आणि सुगंधी रोप. पुदिना एक औषधी आणि खूप उपयोगी वनस्पती आहे. पुदिन्याचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो पचन सुधारतो, गॅस आणि ॲसिडिटी कमी करतो. तसंच शरीराला थंडावा देतो आणि फ्रेशनेसही देतो. पुदिन्याचा वापर आपण रोजच्या जीवनातही करतो. पुदिन्याची चटणी, सरबत, रायता आणि अनेक पदार्थांमध्ये त्याचा उपयोग होतो. त्याचा सुगंध खूप छान असतो, जो मनाला शांत आणि ताजेतवाना करतो. पुदिन्याचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे तो खूप कमी जागेतही सहज वाढतो. छोट्याशा कुंडीतही तो भरभरून वाढतो. पुदिना आपल्याला एक सुंदर संदेश देतो. योग्य काळजी, पाणी आणि प्रेम दिलं तर कोणतीही छोटी गोष्ट सुंदर आणि मोठी होऊ शकते. म्हणूनच पुदिना एक रोप नाही, तर तो आरोग्य, फ्रेशनेस आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. पुदिना नैसर्गिक औषध म्हणून वापरला जातो. पोटदुखी आणि उलटी कमी करण्यासाठीही तो उपयोगी आहे. पुदिन्याचा सुगंध मन शांत करतो. घरात पुदिना लावल्याने हवा फ्रेश राहते. डास आणि कीटक दूर ठेवण्यास मदत होते. पुदिना ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे. याला इंग्रजीमध्ये मिंट म्हणतात. पुदिना खूप लवकर वाढतो आणि छोट्या कुंडीतही सहज वाढवता येते. त्याची पाने हिरवी, मऊ आणि सुगंधी असतात. पुदिना वर्षभर वाढू शकतो, पण थंड आणि सावलीच्या वातावरणात जास्त चांगला वाढतो. पुदिना फक्त चटणीसाठीच नाही, तर खूप वेगवेगळ्या प्रकारेही उपयोगी आहे. आरोग्य आणि घरगुती उपाय. तोंडाची दुर्गंधी कमी करतो. पुदिन्याची पाने चघळल्याने तोंड फ्रेश राहते. डोकेदुखी कमी करण्यास मदत. पुदिन्यातील सुगंध आराम देतो. सर्दीमध्ये उपयोगी पण आहे हा. पुदिन्याचा वाफ घेतल्याने आराम मिळतो. पोटदुखी आणि मळमळ कमी करतो. अनेक पेयांमध्येही याचा उपयोग होतो. पुदिन्याचा चहा बनवतात, डेटॉक्स पाणी बनवतात, सरबत, ज्यूस आणि मॉकटेलमध्येही वापरतात. पिंपल कमी करण्यासही मदत होते. केसांसाठी फ्रेशनेस देतो. असे अनेक भरपूर उपयोग आपल्या या पुदिन्याचे आहेत.